आज आपण चिकन दालच्या करणार आहे। जायपत्री थोडीशी घ्यायची, 6 ते 7 मिरी, बदाम फूल तुटलेलं आहे माझ्याकडे म्हणून मी तेच घेतलं। एक बदाम फूल घ्या, लवंग 4 घ्या, मोठी वेलची, दालचिनीचा तुकडा, 6 मिरी ठेचून घेतलेल्या आहेत, 2 तमालपत्री, हिंग, आमसूल पाण्यात भिजवून घेऊया। सगळी सामग्री अगोदर काढून ठेवली, भाजी करायला उशीर होत नाही। अर्धे किलो चिकनला पावशेर हरभऱ्याची डाळ 2 तास भिजत ठेवली होती, म्हणजे कुकरला लावल्यावर डाळ लवकरच शिजते। डाळ शिजवताना मी त्याच्यात एक पळी तेल, हळद घालून शिजवून घेत असते। 20 मिनिटात डाळ शिजते तोपर्यंत आपण कांदे कट करून घेऊया। कांदे थोडे जास्तच घ्या, म्हणजे 5 ते 6 घेतले तरी चालेल, कारण आपल्याला तडक्या द्यायला पण कांदे लागतात। 2 ते 3 हिरवी मिरची, अद्रक लसूण वाटून घ्या। टोमॅटो 4 घेतलेत मी। डाळ शिजत आली की आपण त्यात भोपळा कट करून 5 ते 10 मिनटं परत कुकरला लावणार आहोत। जर अगोदरच जर भोपळा डाळीमध्ये जर टाकला असता तर त्याचा भोपळ्याचा गाळ झाला असता आणि जास्त शिजून निघतो, म्हणून डाळ शिजून झाली की मी परत 10 मिनटं कुकरला भोपळा टाकून देते, म्हणजे बरोबर त्याला जेवढा पाहिजे तेवढाच शिजून घ्यायचा। आता ही डाळ चांगली शिजलेली आहे, त्याच्यामध्ये भोपळा टाकायचा, 10 मिनटं ठेवायचं। इकडे आपण फोडणी देऊ। तेल टाकलेलंच आहे, जिरे टाकले, तमालपत्री टाकली, खडे मसाले टाकले, मिरच्या टाकल्या, कांदे टाकले। चांगले कांदे लाल झाले की मग आपण लसूण अद्रकची पेस्ट टाकू। भोपळा वरतून काढून घेऊ आणि पाणी टाकून चांगलं हटवून घेऊ, बेसनासारखं हटवून घ्यायचं नाही। टोमॅटो टाकायचं, लसूण अद्रकची पेस्ट, हिंग, धना पावडर, गरम मसाला आणि लाल तिखट तुम्हाला जेवढं लागतं तसं घ्या, आणि दालचिनीचा मसाला टाकलेला आहे। मस्तपैकी परतून घ्या। आता चिकन टाकू आपण त्याच्यामध्ये। चिकन व्यवस्थित टाकलं की त्याला पाणी वगैरे टाकू नका, झाकण ठेवून 15-20 मिनटात शिजून निघेल। आमसूल आपण भिजत ठेवली होती, त्याचं आता आपण असं थोडंसं हाताने चुरगळायचं, त्याचं पाणी काढून घ्यायचं, पाणीच टाकायचं। मिरी पूड पण टाकलेली आहे आपण। झाकण ठेवा, तोपर्यंत आपण तडक्याची तयारी करू। कांदा लालसर परतला की बेडगी मिरची टाकायची, कांदा काढून घ्या, बेडगी मिरची आणि लाल तिखट टाकायचं। गॅस बंद करून लाल तिखट टाका, म्हणजे जळणार नाही। मस्तपैकी शिजले, आता डाळ टाकून घेऊ। थोडंसं पाणी पण टाकू, जरा जास्तच घट्ट झालेलं आहे। पाणी टाकले की आता भोपळा टाकायचा। आता तडका टाकून झाला तरी चालेल। तडका टाकला की आपण तयार झाला आहे आपला चिकन दालच्या। मस्तपैकी कोथिंबीर टाकून जेवायला वाढून घ्या। किती मस्त दिसतो ना। व्हिडिओवर नवीन असतात तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। बाय।